नमस्कार, वर्षाज कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला वटपौर्णिमेला लागणारे साहित्य सांगणार आहे। याकरता पूजेला लागणारे इथे आंबे घेतले 2, वडाची पूजा केल्यानंतर जे लागतात ते। इथे हळद कुंकू घेतलं आहे, अक्षता घेतल्या तिथे मी फुलं लागतात पूजेला, ती फुलं घेतलीत इथे। त्यानंतर इथे पंचामृत घेतलंय, इथे मी दिवा घेतलाय, 2 अगरबत्त्या घेतल्या आहेत। हे पूजेचं सामान जे रेडीमेड मिळतं सर्व हे घेतलं इथे। आणि वडाला ही वस्त्र घेतली 2 या पद्धतीची। आमच्याकडे हे असं याला हळद कुंकू लावून आणि हे वडाचे तिथे ठेवतात हे दोन्हीही। इथे ही 2 विड्याची पानं घेतलीत, पूजेला लागतात विड्याची पानं। त्यानंतर कॉईन घेतला आहे, त्यावरती ठेवण्याकरता सुपारी घेतली इथे। पाणी घेतलं आहे, इथे हा गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवायचा आहे। आणि गुरुजी जर असतील तिथे तर त्यांना देण्याकरता कमीत कमी 11 रुपये तरी घ्यायचे आहेत। तशी पूजा नाही घ्यायची करून त्यांच्याकडनं, माचीस घ्यायची इथे आठवणीने। आणि तिथे 5 सुवासिनींची ओटी भरायची असते, तर ती ओटी भरण्याकरता इथे हे गहू घेतले। आमच्याकडे गहू घेतात, तुमच्याकडे तांदूळ घेत असाल तर तांदूळ घेऊ शकता। आणि 5 आंबे घ्यायचे आहेत। ज्यावेळी आपण वडाजवळ दिवा लावतो, पूजा झाली की आपण दिवा तिथंच सोडतो, खाली कुठेतरी ठेवून देतो आपली वात आणि निघून येतो। झाडाला त्याच पेट घेण्याची शक्यता असते, त्याकरता आपण घरून निघताना एक पंती घेऊन जायची आहे। आणि मग त्यात आपण आपली वात टाकून आणि दुसरी कोणीतरी लावू शकतात त्यात नंतर ती वात। दिवा तिथंच ठेवण्याचा म्हणजे मग दुसऱ्यांनाही उपयोगी येईल। हे बघू शकता तुम्ही, हे सर्व साहित्य घ्यायचं आहे पूजेला जाताना। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। बाय।